साक्रीमध्ये सामाजिक बांधिलकी. ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त 152 जणांचे रक्तदान. साक्री तालुक्यात आज सामाजिक कार्याचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. रयत स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी उपसभापती तसेच शेतकरी सहकारी संघाचे गटनेते ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी 25 मार्च रोजी हा उपक्रम राबवला जातो. यंदाही सकाळपासूनच रक्तदात्यांनी शिबिरासाठी मोठी गर्दी केली होती. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार साहेबराव सोनवणे, गटविकास अधिकारी SB सोनवणे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र तोरवणे, नगरसेवक सुमित नागरे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील नांद्रे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे वाढदिवसानिमित्त होर्डिंग आणि बॅनरवर अनावश्यक खर्च करण्यापेक्षा रक्तदान हेच श्रेष्ठ दान हा मंत्र जपत तब्बल 152 रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. वाढदिवसाच्या निमित्ताने दिखावा करण्यापेक्षा समाजासाठी काहीतरी योगदान देणे महत्त्वाचे आहे. रक्ताच्या एका बाटलीमुळे कोणाचे तरी प्राण वाचू शकतात. याच उदात्त हेतूने आम्ही दरवर्षी हे शिबिर आयोजित करतो, असे मत ॲडव्होकेट नरेंद्र मराठे यांनी व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उत्तमराव मराठे, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. जीवन ज्योती रक्तपेढीच्या पथकाने रक्त संकलनाचे काम पाहिले तर रयत स्वराज्य प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.